या स्पर्धेच्या माध्यमातून आणि स्पर्धेला सुरुवात होतीये. इथे पहा हा चेंडू जरूर आपण पाहतोय की पंच कदाचित वळतील इकडे. यस डेफिनेटली वळात वाईट न झालेली सुरुवात. एक धाव अकाउंटला. टीम सिद्धिविनायक साखळच्या खात्यात एक धाव. ओरदाम अँगल गोलंदाजीमध्ये हलकासा टर्न द्यायचा प्रयत्न होता. लेगस्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल आहे. पंचांनी असं घोषित केलंय आणि ते आपण पाहतोय की अगदी वाईटच्या स्वरूपात ही रन मिळते. गोलंदाजीसाठी पहिलं षटक घेऊन अंकुश वाघ चांगला गोलंदाज आहे. या वेळेला हॅमर केलं बॉलला. मिड विकेट टार्गेट. मिड विकेटला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्कोरिंग शॉट. चार रन पाहायला मिळाले. चौकार आलाय. जबरदस्त बॅटिंग. अफलातून फटका. जसा बॉल आला तसा त्याला पाठवलं. फाईन मध्ये स्ट्रोक खेळले बॅट्समन प्रशांत भोईर. नामांकित खेळाडू आहेत टीम साखनचे. आणि प्रशांत भोईरचा आपण पाहिलं अगदी फलंदाजीचा अंदाज पाहायला मिळाला. पहिल्या बॉलला चारनं स्वागत. भव्य स्वागत. वेलकम फॉर अंकुश वरती. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी अंकुश थोडेसे मागडे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राहतील. समोर फलंदाज आहेत प्रशांत. प्रशांतला बीट करण्यासाठी अंकुश. द विकेट. समोरच्या दिशेनं गॅप शोधली आहे. पाठलाग होतोय. फार दूर नाहीयेत अविनाश. वाईल्डफील्ड फेकी देखील स्ट्राईक एंडला भरपूर चांगली. रन घेत असताना आपण पाहतोय खेळाडूंना या बॉलवरती जरूर आपण पाहतोय या वेळेला नक्कीच धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे टोटल मध्ये. सात धावा आहेत धावफळकावरती. 7 रन ऑन बोर्ड आपण धावफळकावरती बघितलेल्या आहेत. राऊंड ऑफ अँगल पुन्हा एकदा गॅप शोधली आहे. पाठलाग होईल बॉलचा. थोडीसा आउटफील्ड धीमी आहे. बॉल स्टॉप केली का हरी हा प्रश्न आहे. लास्ट मोमेंट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं आहे आणि पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करत असताना अगदी गॅप शॉट सिलेक्शन. बॅटिंग टीमच्या माध्यमातून आलेल्या 4 धावा. डबल डिजिट मध्ये धावा संख्या टोटल 11. 11 रन टोटल वरती आपण पाहतोय. बॅटिंग भरपूर चांगली आहे या टीमची. यातील मात्र शंका नाहीये. आणि सलामीला आलेला फलंदाज स्पेशली प्रशांत भोईरनं अगदी आपण पाहिलं आता बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी 2 चौकार ठोकलेत. गोलंदाज तयार राहील. अराउंड द विकेट. हा बॉल स्लॉट मध्ये आणि डिपॉझिट केला बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये. एवन सिक्सर. सुपर पंच. पॉवरफुल फलंदाजी. अफलातून बॅटिंग. आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण सुरू आहे. अंकुश वाघ थोडासा मागडा. फ्रंटला बॉलिंग अटॅक. त्यानंतर समोरचा बॉल. बॅटचा स्विंग जबरदस्त. पॉवरफुल पंच आणि 6 धावा देखील बघितल्यात आपण. टोटल 17 आहेत आतापर्यंत. बॅटिंग करत असताना गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज आहेत. अंकुश वाघ थोडेसे मागणे या षटकातून. अखेरचे 2 बॉल बाकी आहेत. विकेटच्या शोधात आहेत. वन्स अगेन इट इज अ ह्यूज बॅक टू बॅक रो मधला दुसरा षटकार. जबरदस्त आपण पाहतोय. शेवटचा 1 बॉल बाकी आता. आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजीच्या मार्कवरती अंकुश वाघ भरपूर मागडा. कारण पॉवर प्लेला कॅपिटलाइज धावसंख्या आलेली आहे. 23 धावा धावफळकावरती पाहतो. बाउंड्री छोटी आहे. या मैदानावरती आपण अगदी भरत्या धावा बनताना बघितल्यात आणि तेच आता इथे होतंय. हा बॉल चांगला. कुठे लपवून ठेवला होता हा बॉल याचा आता प्रश्न विचारला जाईल अंकुश वाघला सगळ्या खेळाडूंकडून. कारण सुरुवातीला जे स्लॉटचे बॉल आहेत ते मागडे बॉल ठरले. परंतु अशा प्रकारचे बॉल जे आहेत ते भरपूर चांगले राहिलेत. त्यामुळे फ्रंटलाईन अटॅक थोडासा मागडा पडलाय. पहिलं षटक संपलं. पॉवर प्लेला आपण पाहिलं तर नक्कीच 23 धावा भरपूर धावा आहेत. आणि अगदी आपण पाहतो उच्चांकित स्कोअर आपल्याला पाहायला मिळाला. कॅपिटलाइज केली ओव्हर पूर्णपणे बॅटिंग करत असताना. आणि धावसंख्येला देखील आपण पाहतो की आकार दिला. बॅटिंग भरपूर चांगली झाली. प्रशांत भोईरनं हल्ला चढवला आणि हल्ला कल्लोल बॅटिंग आपण त्याची पाहिलेली आहे. आता तो नॉन स्ट्राईक एंडला राहील. सुशांत भोईर स्ट्राईक एंडला. गोलंदाजीच्या मार्कवरती ओव्हर क्रमांक 2 अंकुश वाघच्या हातामध्ये चेंडू नाही तर जबाबदारी दिली आहे. कारण पहिल्या षटकामध्ये धावा भरपूर आल्यात. आता दुसऱ्या षटकामध्ये या धावा थांबवाव्या लागतील. या धावांना एक मी म्हणेन की चांगला रोख लावावा लागेल. धावांना थांबवावं लागेल.
काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा खेळ, ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो हा खेळ, श्रीकृष्णानं कालिया मर्दनाच्या वेळी जो खेळ खेळला तो हा खेळ, आणि आज टेन्शन पासून जर कुठला खेळ आपल्याला दूर ठेवत असेल तर तो हा खेळ, आणि सगळ्यांचा आवडीचा खेळ कुठला असेल तर तो हा खेळ ग्रामीण टेनिस क्रिकेट. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आपण इथे आनंद घेतोय. स्पेशली आज रेकॉग्नाइज ट्रॉफी जी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं स्पर्धा ही पाहायला मिळते. शिवतेज क्रिकेट संघ फणसवाडी आणि ग्रामस्थ मंडळ पालेबुद्रुक फणसवाडी यांना पण इथे पाहतोय. आज जरूर त्यांच्या संकल्पनेतून ही दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते. टोटलला 23 आहेत. 23ला 0 गडी बाद. आघाडीचे 2 फलंदाज सेफ मैदानामध्ये वाघाचीवाडी 1 स्टार आणि विरोधामध्ये सिद्धिविनायक चाकण संघ पाहायला मिळतो. दोघांमध्ये ही अफरातफरी मॅच, रोमांचक मॅच. 23 राईस स्टार्ट दिलाय बॅटिंग मधून. पुढचा बॉल, गोलंदाज सज्ज. ओव्हर क्रमांक 2 मध्ये अविनाश वाघ, नामांकित क्रिकेटपटू, व्यावसायिक गटातील वर्णी लागलेला खेळाडू. चला स्पीड अप करा, वेळ नाही जास्त प्लीज. फिल्डिंग सेटअप वारंवार बदलू नका असं सूचना केल्या जातात आता कमिटीच्या माध्यमातून. स्पीड अप घ्या, थोडे फास्ट आणि जलद गतीने सामना सुरू करा. पुढचा बॉल, आय मीन पहिला बॉल अविनाशचा, आणि या डावामधून पुढचा बॉल. ओ क्लीन बॉल, इज इट क्लिअर? सुपर बॉलिंग, यष्टा उद्ध्वस्त केलात. शर्षावती 8च्या वरती धावा देणार नाही, आणि सुरुवात विकेटचा गेली. अविनाश वाघ टेनिस क्रिकेटचा नामवंत गोलंदाज आणि फलंदाज, सुरुवात विकेट असं. सुपर बॉलिंग, वेगानं बॉल, यष्टा उद्ध्वस्त केला पूर्णपणे. बॉलिंग करत असताना आपण पाहतो अगदी आता अंकुश वाघच्या षटकामध्ये ज्या धावा आल्यात त्या धावा कमी करायचा मनसोबा आहे आणि त्या धावा थांबवायचा मनसोबा. इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी झाली तर 12 ते 13च्या सरासरीने धावा बनतील. एवढ्या माग नाही त्या मैदानावरती, छोटी बाउंड्री आहे, सहज या मैदानावरती षटकार येतोय, त्यामुळं षटकार एवढे वाईड नाहीयेत. सो तो फायदा थोडासा मिळतोय आता इथून बॅटिंग युनिटला. पिंक जर्सीवाले बघा किती आलेत, विशेष कौतुक. 2 टीम आहेत का? एकच टीम, क्या बात आहे. रोह्याचा संघ आहे, 3 संघ वाटतात ते टॉप 6 मध्ये दाखल झालेले ते, त्यांचं विशेष कौतुक आपण करूया. प्रेक्षणीय मॅच ठेवली तरी आवडेल त्यांना, साथ करतायत. संपूर्ण गाव आज जर्सी परिधान करून आलेले आहेत, सगळ्यांचं विशेष कौतुक. अशी एकजूट आम्हाला फार कमी वेळा पाहायला मिळते, तुमचं विशेष कौतुक आमच्याकडून. मॅचकडे मी घेऊन चालेन जरूर. सामना देखील तेवढाच आपण पाहतोय चांगला पाहायला मिळतोय. टोटलला इथून 23 आहेत. विकेट अविनाश वाघला पहिल्याच बॉलला. यावेळचा बॉल समोर खेळलेत, फिल्डर आहेत. ओ थोडेसे फंबल झालेत, सेकंडचा चान्स घेतील का? नाही, समोरून नकार. आणि आता तो प्रशांत भोईर पाहायला मिळेल जो पहिला अगदी षटकामध्ये बरसला होता. प्रशांतला स्ट्राईक आहे, गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अविनाश वाघ. सुरुवात विकेटचं. दुसऱ्या बॉलला 1 रन, 24 धावा टोटल वरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय खेळाचं मध्यांतर पहिल्या आतमधलं. ओ वेगवान फटका, फिल्डर आहे, झेलची चान्स, मिड विकेटला झेल, बॅट बाद. आणखीन एक धक्का, आणि इथून पाहतोय की बॅट्समॅन आउट होतोय. कमबॅकची भूमिका. अंकुश वाघच्या षटकामध्ये धावा आल्यात, ते आता जे आपण पाहतोय की पाड्याचं वजन आहे ते थोडं आपल्याला कमी करायचं आहे, आणि आता या शीर्षेनं आपण पाहतोय नो सकमक कमबॅक होईल यात काही मात्र शंका नाही. एकजुटीचा खेळ आहे टेनिस क्रिकेट, एकमेकास सहाय्य करू, अवघा धरू सुपंत. चर्चा होते या मॅचची. आपण जर पाहिलं तर धावसंख्या जी आहे ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला टोटल वरती झालेली आहे 24 रन, 2 विकेट या षटकामधून, आणि एकच धाव खर्च केली अविनाशनं. टोटल 24 आहेत. ओव्हर क्रमांक 2 अविनाश वाघनं कमबॅक दिला. आतापर्यंत अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज एंटर करतात मधल्या फळीमध्ये अरुण भोईर. यॉर्कलेट, another one, फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग. अविनाश वाघ च्या खांद्यातील ताकद इतकी प्रचंड आहे की यष्टा वाकणं भाग पडत आहे, आणि यष्टा तोडतोय आता मैदानामध्ये भाग. लाकूड तोड गोलंदाजी. सुपर बॉलिंग, अफलातून गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग आहे. अल्ला कल्लोळ खेळ. अविनाश वाघ आयकॉनिक खेळाडू आहे का, मी म्हणेन की अगदी त्याला व्यावसायिक गटामध्ये संधी मिळते. आज त्याचं जिवंत प्रात्यक्षिक पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. जिवंत उदाहरण तो पटवून देतोय सगळ्यांना. वेगवान गोलंदाज आहे.
फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग. या खेळाडूचा कॅलिबर आम्ही भरपूर आधी ओळखला होता. NDPL सीझन 1 50 प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला सिलेक्ट केलं आणि नक्कीच आपण पाहिलं की वैकुंठवासी ज्ञानेश्वर शेळके प्रतिष्ठान चिंचवड संघामधून हा खेळाडू खेळला आणि मोस्ट विकेट टेकरची भूमिका घेतली. तो संघ फायनल साठी क्वालिफाय देखील झाला होता. इतका चांगला खेळाडू आहे. ग्रामीणच्या स्टेजवरती मोठ्या स्टेजवरती देखील चांगलं परफॉर्मन्स दिलं आणि तिथून आपण जर पाहिलं ना तर ती एक महत्वाची अशी एक मोमेंट घडली, टर्निंग पॉईंट घडला की अगदी ग्रामीणमध्ये देखील अविनाश वाघ आपल्याला व्यावसायिक गटामध्ये रेग्युलर फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळाला आणि या खेळाडूने प्रत्येक मॅच मध्ये इम्प्रूव्हमेंट दाखवलेली आहे. चांगल्या घाटणीचा खेळाडू आहे. कच्च्या गिरूचा चेला नाही येतो. आज पहिल्या ओव्हरमध्ये अंकुश मी म्हणेन की जरी थोडासा बॅकफुटला असला तरी अंकुशने त्याला बरंच काही चांगलं शिकवलंय. मोठा बंधू आहे. फुलटॉस शिल्लक पिक केलाय. फिल्डर पाठलाग करतात. 1 रन तिकडे जरूर पाहायला मिळेल. कुठलाही चान्स घेत नाहीत सिंगलचा. डबलचा सिंगल तिथे आता पाहायला मिळाली. 1 धावसंख्या 25 या आकड्यावरती 3 गड्यांचा मोबदला आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक या षटकातून अविनाश वाघनं कमबॅक दिलाय. धावफलकावरती 25. पुढचा बॉल अविनाश तयार असेल. विकेट टेकर आहे. समोर फलंदाजीसाठी फलंदाज देखील आपण पाहतो यावेळेला पप्पू भोईर. यावेळेचा बॉल बॉलर्स बॅक. अनदर वन हिस्ट्री की मिस्ट्री असं वाटलं की कॅच आहे बट आपण पाहिलं की बॉल जो आहे तो लेन बॉल होता. थोडासा बॉल पिच वरती टप्पा खाऊन भरपूर बाउन्स टॉस झाला होता. तिथे आपण पाहिलं की अगदी त्यानंतर बॅक टू द बॉलर ही संकल्पना. 1 रन या बॉलवरती 26 टोटल. टॅप झाला बॉल आणि टॉस झाल्यानंतर अगदी अविनाशच्या हातामध्ये डायरेक्ट हिट करायचा तिकडे देखील त्यानं प्रयत्न केला. फिल्डर बॅकअपला पोहोचले. 1 रन आपण पाहिली तिकडे आणि टोटल धावसंख्या 13च्या सरासरीनं 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आपण पाहतोय की अगदी 26 धावा. आता कॅमेरानं जर मी म्हणेन की ती ट्विट जी अविनाशनं मैदानामध्ये खेळत असताना दिली होती की फक्त 8च धावा देईन असं षटक माझं आलं असतं अंकुशला आणि आता आपण पाहिलं की अगदी त्या मार्गावरती त्या अगदी शब्दावरती लौकिकास्पद कामगिरी त्याची पाहायला मिळाली. जबरदस्त षटक राहिला. अफलातून गोलंदाजी. मित्रांनो गोलंदाजी जर आवडली असेल ना तर अविनाश वाघसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. क्या बात आहे. ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ. 3च धावा अविनाशच्या माध्यमातून आल्यात. आता ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय. यावेळेचा बॉल चांगला चेंडू आहे. आता जशी गोलंदाजी अविनाशने केली आहे तशी गोलंदाजी मला करायची आहे. पुढच्या मॅचसाठी आम्ही इथनं टॉस करण्यासाठी विनंती करतो. मानपाडा टीमचे कॅप्टन आणि त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स फणसवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे. मानपाडा आणि फणसवाडी या 2 टीम मध्ये नेक्स्ट मॅच होणार आहे. ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपल्याला कंप्लीट कराव्या लागतील. टॉस साठी या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे आणि बाकी जी काही मांडवले असेल इव्हन नसेल तर ते आपण नंतर करूया. इकडे पहा पंच वाईडचा इशारा करतायत. अच्छा क्वालिफाय मॅच आहे या. ओके एकूण धावसंख्या आहे 27 धावा टोटल वरती आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकेटला बॅट्समन तयार आहे. गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज देखील सज्ज. महेश वाघ चांगली गोलंदाजी केली आहे बट आताचा वाईड आहे सो एक अतिरिक्त धाव खर्च झाली आहे. ओ सुपर बॉलिंग. गती परिवर्तन चेंज ऑफ पेस. गतीनं बीट केलं जात आहे आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव बॉल. सुरुवातीला धावा. आय थिंक रणनीती थोडीशी कदाचित चुकली कारण अविनाशचं पहिलं षटक जर झालं असतं तर कदाचित आपण पाहिलं की ज्या विकेट पडल्यात त्यांना या धावा देखील बनल्या नसतात. चाकण संघ अडचणीमध्ये. या अस्मिता नाहीये त्यांची. ही मानसिकता नाहीये त्यांची कारण चाकण संघ म्हटलं तर एक ताकदवर संघ गणला जातो आणि पूलमध्ये या संघाचा दबदबा कायम आपण पाहिलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तयार राहील. राईट हँड बॅट्समन आहेत. 1च रन तिथे पाहायला मिळते. एकूण धावा 27 धावफलकावरती. ओ गती परिवर्तन चेंज ऑफ पेस. थोडासा स्विंग टाकायचा प्रयत्न बॉल मध्ये आणि टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी. प्रत्येक बॉल मध्ये थोडासा टप्पा बदलत गोलंदाजी करतोय. कधी वेग बदलतोय, कधी टप्पा बदलतोय, कधी लाईन बदलतोय, कधी लेंथ बदलतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाल्या. फिल्डिंगची रचना जो एक्स्ट्रा खबर थोडासा ऑर्थोडॉक्स सरकवलाय त्यामुळं तडमान थोडंसं लॉक आहे बॅटरसाठी आणि टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. चांगली गोलंदाजी आहे. पा अप्रतिम गोलंदाजी. हा एक वीक पॉइंट राहतो आदिवासी समाजातील खेळाडूंचा. परंतु आम्ही एक फलंदाज पाहिला कानपोलीच्या नाईट स्पर्धेमध्ये अक्षय चौधरी.
हे उठणेचा जितके शॉर्ट ऑफ लेनचे बॉल, जितके टप्प्याचे बॉल, तितके चांगले फटके तो मारत राहिला तिथे. आणि जवळपास आपण जर पाहिलं ना तर मालिकेवरच्या गाडीच्या रेसमध्ये आज हॅशटॅग नंबर 1 ला आहे कदाचित तो. ओ इथे पहा, हा चेंडू जरूर पाहायला मिळाला आहे. डायरेक्ट हिट. काम बनेल का? तिसऱ्या पंचांकडे ऑफिशियल्सनी वॉर रूम मध्ये हा निर्णय पाठवला. विकेट आहे. डेफिनेटली बॅट्समन देखील कॉन्फिडंट होता, त्यानं मैदान देखील सोडलं. टोटल धावसंख्या झालेल्या यावेळेला एकूण 27 आकड्यावरती टीमचा टोटल पाहायला मिळतो. 27 रन आपण धावफलकावरती बघतोय. 27 धावा या षटकातून आपण जर विचार केला तर आता शेवटचा एक बॉल बाकी आहे टार्गेट सेट करण्यासाठी. न्यू बॅट्समन मैदानामध्ये चाकणकडून बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय. आकाश मुकणे आता मैदानामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्यासाठी आपण त्याला जरूर पाहतो. ए पूलचे सामने आहेत. नेक्स्ट क्वालिफायर मॅच असेल फणसवाडी आणि मानपाडा दोन टीम मध्ये. मॅचकडे आपण जाऊया. लेफ्ट हँड बॅट्समन शेवटचा बॉल टार्गेट सेट करण्यासाठी टीम वाघाचीवाडीकडे. ओ यावेळचा बॉल फटका हवेत. फिल्डर पोहोचतील का? झेल महत्वाचा आहे कारण रन स्टॉप होती आणि झेल टिपला तिकडे. काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून वेल जज कॅच. बॅटर बाद. 27 ला डाव संपतोय पहिला आणि 28 धावांचं टार्गेट चाकणच्या माध्यमातून यावेळेला 1 स्टार वाघाची वाडी संघासमोर ठेवण्यात आलेला आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूया. मानपाडा आणि फणसवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करा. टॉस करण्यासाठी टॉप 6 मध्ये दाखल झालेले संघ आहेत आणि शेवटच्या पूल मधले 2 संघ आहेत. सो त्यांच्यामध्ये आपण मॅच इथे जरूर खेळणार आहोत. मॅच 3 ओव्हरची असेल याची देखील आपण नोंद घ्या. आणि बघा ज्या टॉप 6 मधून ज्या 3 मॅचेस होतील त्यामधून फायनल मध्ये दाखल होणारा संघ कोण असेल तर मग तो हायएस्ट स्कोर वाला संघ असेल. कुठल्याही प्रकारचा लकी ड्रॉ होणार नाहीये याची सर्व संघांनी नोंद घ्या. पहिल्या षटकाला आपण 23 धावा बघितल्या चाकणच्या. दुसरा षटक तिसरा षटक इतका जबरदस्त झाला की फक्त 27 बनल्यात. अविनाशनं 3 दिल्या आणि या षटकातून आपण पाहिली तर फक्त 1 धाव पाहायला मिळाली वाईडच्या स्वरूपात ती देखील. आणि अशा पद्धतीने एक लाजवाब गोलंदाजी आपण पाहिली ती म्हणजेच गोलंदाजी करत असताना यावेळेला 1 स्टार वाघाचीवाडी संघाची टार्गेट आहे 28 धावांचं. नक्कीच टॉस करूया आपण. फणसवाडी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मानपाडा वावंजे मानपाडा या 2 टीमच्या दरम्यान आपण इथे टॉस करतोय. टॉस करण्यासाठी आम्ही ते आमंत्रित करतोय गणपत शेठ वरगड साहेब यांना की आपण यायचंय आणि या सामन्याचा आपण नक्कीच टॉस इथे करून घ्यायचा आहे. दरम्यान टॉस केला जाईल. आदिवासी पत्रकार आणि तितकेच चांगले आपण पाहतो राजकीय स्थितीच्या वर्षी एक नामांकित व्यक्तिमत्व ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत. टेल नाण्याच्या 2 बाजू आहेत. फणसवाडीला मान दिला आहे वावंजे मानपाड्यानं. हेड इज अ कॉल अँड इट इज हेड. यस टॉस. छापा मीन्स हेड. इंग्लिश मध्ये हेड, मराठीमध्ये छापा. छापाची मागणी आहे आणि टॉस फणसवाडी संघाच्या बाजूने जिंकलाय. काय सांगाल, काय निर्णय? बॅटिंग असणार. बॅटिंग स्वीकारलेल्या समोरील संघ मानपाडा. याआधी कधी लढत झालेली आहे? हो झाली होती येरमालच्या ग्राउंडवरती. आणि काय रिझल्ट त्याचा? त्यामध्ये आम्ही जिंकलो होतो. की आज समोरचा संघ आपण जर पाहिला तुमच्याशी खेळण्यासाठी तयार आहे आणि ते बदलाच्या भावनेत आहेत. सो टॉस जिंकून जो निर्णय घेतलाय त्या निर्णयावरती कामगिरी कशी असेल? कामगिरी तर चांगलीच असेल कारण प्रयत्न तर आम्ही चांगलाच करू. कारण आत्तापर्यंत आम्ही बघितलं तर 6-7 नाईट खेळलो, कुठेच एस लागला नाही आहे आणि इथे चान्स भेटली तिचा आम्ही नक्की सोनं करू. बस एवढंच बोलून.
क्या बात आहे, लाजवाब बाईट. नक्कीच कौतुक करूया. मानपाडा संघाचे कॅप्टन आपल्यासोबत आहेत. टॉप 6 साठी तुम्ही जरूर दाखल झालेला आहात आणि समोरील संघ अगदी आपण पाहिलं तर 1-0 पुढे आहे. सो आज बदलाची भावना असेल, इव्हन आजचा क्रिकेट कसा असेल? क्रिकेट चांगला आहे, कारण आम्ही आता चला नक्कीच सगळ्यांना सांगेन बोलायला शिका. मी पुन्हा एकदा सांगतो, हे होते कॅप्टन आणि यामध्ये टॉस बॉक्स मधून समाचार आहे. टॉस जिंकला यजमान संघ ग्रामीण अगदी फणसवाडीनं आणि त्यांनी निर्णय घेतलाय. तो निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. दरम्यान मॅचकडे जाणं महत्वाचं आहे. जाऊयात तिकडे प्रवीण वाघे आहेत. यस, पहिला ब्लास्ट, पहिला दमदार स्ट्रोक, षटकार. 6 धाब्यानं सुरुवात केली बा. अगदी इथं पाहता आपण उत्तरार्धाचा खेळ ज्याप्रमाणे चालू झाला आणि तिथनं जर पाहिलं तर टार्गेटचा विचार केला मित्रांनो तर 3 ओव्हर निश्चितच 18 बॉलमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत असताना चाकण टीमनं बनवल्या. त्या म्हणजेच टोटली धाबा या ठिकाणी 27 आणि 28 धाब्यांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं गेलं बा. पहिल्या बॉलवरती ठोकलेला पहिला दमदार स्ट्रोक अनंता मुकनेवरती षटकारानं सुरुवात केली. षटकारानं अकाउंट ओपन केलं ते म्हणजेच 1 स्टार बागाचीवाडी टीमचा गोलंदाज तयार राऊंड विकेटनं मैदानाच्या आतमध्ये. यावेळी बा अजून एकदा गॅप मध्ये मारायचा होता. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पहा, अडवलं जातं बॉल. अगदी सुरेख फटकेबाजी, दोन्ही भावांची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. निश्चितच या सीझन मध्ये पाहिलं तर 1 स्टार बागाची वाडी संघाने आतापर्यंत 4 नाईट मध्ये चॅम्पियन राहिले गेले. 4 नाईट मध्ये अगदी पाहिलं तर 4 ट्रॉफींचा हक्कदार संघ झाला 2026च्या हंगामामध्ये. आणि आज आपण पाहिलं तर इथनं छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीच्या अगदी जबरपास हे दोन्ही संघात म्हणजे एक संघ इथनं जिंकेल तो सरळ अगदी पाहता टॉप 6 मध्ये क्वालिफाय होईल आणि तिथनं मात्र ढोकवाडी रोहा टीमला फाईट करेल. अगदी पहा मित्रांनो, रोहा तालुक्यातला दूरवरचा संघ, परंतु कोणता संघ त्या टीमला फाईट करेल अगदी महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. कोण जिंकेल कोण परास्त होईल मात्र पाहायचा. समोर अभि वाघ. यावेळी पहा बिग 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 ब्लास्ट सीमा रेषा पलीकडे ठोकलाय अभि वाघच्या बॅटनं. हा मात्र स्टँड अँड डिलिव्हर दमदार षटकार. 6 धाबा दाबडल्यावरती अजून लागतील पहा. जशी सुरुवात केली अगदी उत्तरार्धाला अंकुश वाघनं षटकार ठोकला, त्याच्यानंतर सिंगल निघाली आणि सिंगल नंतर पाहता पण स्ट्राईक चेंज झाली अभि वाघच्या खात्यामध्ये. त्याच्या बॅटने एक ठोकलेला हा मोठा ब्लास्ट. संघाची टोटल धावत संख्या 3 बॉल 13 या अंकावरती जाऊन पोहोचली. 28 धाव्यांचं टार्गेट आहे. आता इथनं कमबॅकिंग गोलंदाजी करावं लागेल बॉलिंग ट्रॅक वरती अनंता मुकनेला. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळी पहा आलांदा कार्पेटच्या गॅप मध्ये निश्चितच कव्हर्स रिझन मध्ये बॉल थांबणार नाहीये. डीप कव्हरला तिथे मात्र सीमा रेषा पलीकडे अजून एक शानदार चौकार. पहा मोठ्या फटक्यांची अगदी पाहता इथनं फटकेबाजी चालू झाली आहे. षटकार चौकारांची अतिशबाजी मैदानाच्या आतमध्ये. आजची अंतिम रात्र या स्पर्धेची. पुन्हा एकदा 365 दिवस ही स्पर्धा अगदी पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल स्पर्धेसाठी. परंतु पहा आजच्या या ट्रॉफीचा खरा हक्कदार कोण होईल या सामन्यानंतर समजेल. परंतु पहा टॉप 6 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल. अगदी महत्वाचा सामना. चौकाराच्या नंतर संघाची टोटल धाबा संख्या 17 धाबा. यस, मैदानाच्या आतमध्ये पहा जाऊया अजून एकदा. यावेळी अजून एक लॉफ केलाय. यस, चेंडू जाईल सीमा रेषा पार. यस, हॅमर केला बॉलला सीमा रेषा पलीकडे. अजून एक शानदार फटका. षटकार. फलंदाज अव्वीच्या बॅटने ठोकलेला आतापर्यंत दुसरा मोठा ब्लास्ट. 23 धाबा धावपटावरती लागल्या पहिल्या षटकामध्ये. अनंता मुकने बराच महागडी गोलंदाजी करतोय. 5 बॉल मध्ये 23 धाबा आल्या. आता इथनं पहा विजयासाठी गरज असेल ती फक्त आणि फक्त आपण जर पाहिलं तर 5 धाब्यांची गरज. पहा अगदी इथनं जर अमोल ह्या बॉलवरती षटकार ठोकला तर एका ओव्हर मध्ये विक्रम रचला जाईल की एका ओव्हर मध्ये धाबा चेस केल्या गेल्यात. पहा गोलंदाज तयार. आणि इथे पहा डाऊन दी ग्राउंड अजून एक स्कोर इज लेवल. 27 धावा या चौकारानं धावपटावरती कंप्लीट झाल्या. म्हणजे एक प्रकारे एका ओव्हर मध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न अभि वाघनं केला. 27 धावा धावपटावरती कंप्लीट झाल्या. स्कोर इज लेवल. आता पहा इथनं येणारे 12 बॉल आणि फक्त एका धावेची गरज. सामना 99% वाघाची वाडी संघाच्या खिशामध्ये घुसलाय. परंतु इथनं बघायचं तर कशा रीतीनं आपण पाहता या ठिकाणी मात्र सामना अगदी संपेल. 12 बॉल एका धावेची गरज. असं वाटलं नव्हतं की या ठिकाणी चाकण संघ असा सहजरित्या सामना सोडेल. परंतु अनंता मुकनेनं थोडीशी महागडी गोलंदाजी केली
आणि पुन्हा एकदा रातो के कातील या स्पर्धेतील 1 स्टार वाघाची वाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल का? आतापर्यंत 2026च्या पर्वामध्ये हंगामामध्ये आपण जर पाहिलं तर 4 टुर्नामेंटमध्ये चॅम्पियन राहिलेला संघ, 4 ट्रॉफ्यांचा हक्कदार संघ पुन्हा एकदा आता पाहायचं इथनं 12 बॉल एका धावेची गरज आणि छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी या स्पर्धेमध्ये टॉप 6 चा संघ 1 स्टार वाघाची वाडी. येस, अभिनंदन टीम 1 स्टार वाघाची वाडी. आपण पाहता अगदी या स्पर्धेमध्ये देखील शानदार खेळ आपण साकारत असताना आपण पाहिलं तर इथनं मात्र टॉप 6 मध्ये क्वालिफाय होताना दिसलाय 1 स्टार वाघाची वाडी संघ. पहा दोन्ही संघ खूप खूप शुभेच्छा असतील. इथनं मात्र